मग या भागात 40 वर्षाच्या काळात तुम्ही धुळीसाठी काय केलं, रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी काय केलं, ड्रेनेजचं पाणी आमच्या घरात येतंय त्यासाठी काय केलं, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चालू असलेली त्या ठिकाणी योजना असेल, हापसा असेल, एखादी गोष्ट असेल, काढून टाकण्याचं काम जर इथला नगरसेवक करत असेल तर त्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे इथल्या नागरिकांना, इतर रहिवाशांना. पण ते सांगायचं सोडून वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि आपल्याला भरकट व्हायचं. ही भूमिका घेऊन येणारी माणसं जर उद्या आपण बाजूला नाही सारली तर बंधूंनो, जे गेले 9 वर्ष नाही तर गेले 40 वर्ष एकीकडे ते सांगतायत की आम्ही आंतरराष्ट्रीय पंढरपूर शहर करू. पण तुम्ही आंतरराष्ट्रीय पंढरपूर शहर करत असताना, करायची भूमिका मांडत असताना, जर या भागातल्या शहरातल्या नागरिकांना आम्हाला मूलभूत गरजांना जर झगडावं लागत असेल, भांडावं लागत असेल, जर ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी आमच्या दारात, घरात, पिण्याच्या पाण्यात येत असेल तर काय करायचंय तुमचं आंतरराष्ट्रीय शहर करून त्या ठिकाणी. आणि मग पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत इथल्या नागरिकांना आळ्या असतील किंवा मैला मिश्रित, विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल, धुळीनं आज आमच्या भागातल्या मुला मुलींचं त्या ठिकाणी आरोग्य असेल, वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनींचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे. दवाखान्याचा वाढता खर्च आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी जर त्याला त्रस्त असतील तर तुम्ही का आरोग्याच्या विषयी त्या ठिकाणी बोलत नाहीत. पण प्रिन्स चार्ल्स साहेब यावरती बोलायला तयार नाहीत. परिचारक साहेब 3 दिवस फक्त रस्त्यावरती गल्ली बोळात फिरत असताना तुमचा घसा बसला, खवखवला. त्यांच्याच भाषणात त्यांनी सांगितलं, मी म्हणत नाही मनानं, माझा घसा खराब झाला. मग 3 दिवसात तुमचा घसा खराब होत असेल तर इथल्या माझ्या मायबाप जनतेचं गेले अनेक वर्ष झालं धूळ खाताय. धूळ आमच्या नाका तोंडात जाऊन जर आमच्या छातीत चिखल होत असेल तर त्यावरती तुम्ही बोलायला त्या ठिकाणी तयार नाही. आणि मग या बाबतीत तुम्ही बोलत असताना मला त्यावरून समजलं प्रिन्स चार्ल्स साहेबांच्या घशात खरखर म्हणजे तेच सांगतायत नो पापरकर. प्रिन्स चार्ल्सच्या घशात खरखर म्हणजे आता नो पापरकर. ही भूमिका घेऊन उद्याच्या 2 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी मतदानाला जावं लागेल. तर या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आहे, स्वच्छ सुंदर पंढरपूर. अरे का धूळ तुम्ही त्या ठिकाणी हटवू शकत नाही. आपल्या नगरपालिकेकडे बंधूंनो 2 कोटीच्या 2 कोटी रकमेच्या 2 मशीन आहेत, पण मशीनच धूळ खात पडली आहे. तर आपली धूळ कोण हटवणार. मग तर मानसिकतेची, इच्छाशक्तीची त्या ठिकाणी गरज आहे. आणि जोपर्यंत इच्छाशक्तीची, मानसिकतेची माणसं तुम्ही पाठवत नाही तोपर्यंत हा बदल त्या ठिकाणी घडणार नाही. आणि या प्रभागाला तर काय डेमो म्हणून शहरात प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं. परिचारक साहेबांचं मतदान पण इथंच आहे ना, आहे ना. मग मला सांगा 18 प्रभागात 7 नंबरच्या प्रभागात जर तुमचं स्वतःचं मतदान असेल आणि तुमच्या प्रभागात जिथं मतदान आहे त्या मतदानाच्या प्रभागात जर ड्रेनेजचं पाणी आपल्या घरात जात असेल आणि तुम्ही उघड्या डोळ्यांना आज मत मागायला ते येत असतील तर मत द्यायचं का नाही उद्याच्या 2 तारखेला तुम्हाला विचार करावाच लागेल. आणि ती करावा ही विनंती करण्यासाठी बंधूंनो आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहे. काय सांगितलं, आम्ही विकास करतोय, आम्ही त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी कामं करतोय. आज खड्ड्याची परिस्थिती बघा. आषाढी वारीपासून कार्तिक वारी, जुलै ऑगस्टच्या दरम्यान आषाढी वारी झाली. कार्तिक वारी 2 नोव्हेंबरला एकादशी होती, कार्तिक एकादशी. 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे मुजवायला आपल्या पंढरपूरला 5 कोटी रुपये आलेत. 5 कोटी खड्डे मुजवायला. फक्त किती खड्डे मुजले बघा. जावा, आज 28 तारीख आहे, 29 आहे, 30 आहे, 1 तारीख आहे. 3 दिवस तुमच्याकडे आहे. तिथल्या शहरातल्या नागरिकांच्याकडे पाहिजे त्या रस्त्यावरती जावा, भागात जावा. मग खड्डे बुजवायला 5 कोटी रुपये आल्यानंतर तुम्ही साधे खड्डे बुजवू शकत नाही. कशामुळं? तेच ठेकेदार, तीच माणसं, तीच बगल बच्चे एका रस्त्याची 6-6 महिन्याला टेंडर काढायची, काम निकृष्ट दर्जाची करायची. काम पूर्ण होतंय तोपर्यंत सुरुवातीचं काम उकरून त्या ठिकाणी खराब होतंय. कशामुळं? कुणाच्या त्या नाकर्तेमुळे, कुणामुळे झालं. मग हे तुम्ही नागरिकांना सांगायचं सोडून तुम्ही काय भगीरथवरती वैयक्तिक टीका करताय.
माझ्या पत्नीवरती त्या ठिकाणी टीका करताय. अरे आमची त्या ठिकाणी आमच्यावर जरूर टीका करा, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्यावरती देखील तुम्ही त्या ठिकाणी टीका करताय. तुमचे संस्कार त्या ठिकाणी तुमच्या या टीकेमुळे दिसून आले. पण मला माझ्या आई वडिलांनी, माझ्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी संस्कार दिलेत की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलायचं नाही, बोललं नाही पाहिजे. या संस्कारातला मी आहे. त्यामुळे तुम्ही चुकत असाल पण आम्ही चुकणार नाही, कारण भारत नानांच्या तालमीत तयार झालेला आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. मग तुम्ही सांगताना काय सांगितलं? अरे या तालुक्याला, या शहराला मग आदरणीय कैलासवासी भाईरावांचा वसा वारसा आहे, अनेक नेते मंडळीचा, भाईरावांच्या पासून भारत नानांच्या पर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी झोकून देऊन लोकांच्या हिताचं त्या ठिकाणी काम केलं. ते कधी तुम्ही त्या ठिकाणी केलं? कधीच नाही. दमदाटीची भाषा आज जेवढे इथं लोक ऐकतायत ना, मला माहित आहे घरात बसून सुद्धा ऐकणाऱ्याची संख्या त्या ठिकाणी तेवढीच आहे. का? दबावाचं राजकारण दिसला तर तुम्हाला हे करू ते करू. पण बंधूंनो, उद्याच्या भविष्याच्या पिढीसाठी, मुलाबाळाच्या हितासाठीची उद्याची 2 तारखेची निवडणूक आहे. एकट्या भालकींच्या कुठल्या स्वार्थासाठी नाही. तर ही परिस्थिती बदलायची असेल आणि हेच जर ठेवायचे असेल तर तुम्हाला योग्य वाटेल ते त्या ठिकाणी निर्णय घ्या. पण बदलायचे असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली आज जो मंदिर परिसरातला भाग बदललो, कॅरिडोरच्या नावाखाली उद्ध्वस्त करून विकास करण्याचं पापण घाट एकीकडे घातलंय. आम्हा पंढरपूरकरांचं आणि इतर राहणाऱ्या नागरिकांचं विकासाला विरोध बंधून मुळीच नाही. इथली सेवा विकास करण्याच्या बाबतीत विरोध नाही. पण आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करणार असाल तर कुणासाठी करताय, का करताय हे एकदा सांगा. आणि मग विधानसभेला याच लोकांनी येऊन सांगितलं करणार नाही, आणि आता अंतिम नोटिसा, त्यांची घरं, प्रपंच, दुकानदारी उद्ध्वस्त करून तुम्हाला देशोधडाला लावण्याचं काम त्या ठिकाणी करत असतील. उद्या परत हे अंधारात येऊन तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका सांगतील. त्या भूमिकेला बळी पडला तर उद्या तो कटीवरती हात ठेवून उभा राहिलेला पांडुरंग देखील आपल्याला त्या ठिकाणी माफ करणार नाही. आणि ही विचार करायला लावणारी बंधून उद्याची ही 2 तारखेची निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून वचननामा दिलाय की धूळमुक्त पंढरपूर करू, खड्डेमुक्त पंढरपूर करू. आमच्या या 7 नंबरच्या प्रभागात कुठल्याही गल्ली बोळात जावा, खड्डे आहेत, त्या ठिकाणी धूळ आहे. मग तुम्ही आणखी 6 महिने नाही झालं या घरातून त्या तळ्याच्या काठेला घरात राहायला गेला. यशवंतराव चव्हाण तळ्याच्या शेजारी तुम्ही मोठा राजमहालासारखं घर बांधलं. घराचा गिलावा आणि कलर काम व्हायच्या अगोदर तिथं 2 पदरी कॉन्क्रीटचा रस्ता बंधून होतोय. मी जाऊन बघा, तुम्ही आपल्या चिन्हात रिक्षात जाऊन उद्या जाऊन या बघा. मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही बघून या, खराय का खोटा आहे तपासा. तो अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला तो तुम्हाला अधिकार आहे, त्याचा वापर करा. 2 पदरी रस्ता कॉन्क्रीटचा झालाय, डिवायडर आहे, मध्ये डिवायडर, यायला वेगळा जायला वेगळा. आणि घराच्या पुढे 50 मीटर नंतर रस्ता बंद. पुढच्या त्या ठिकाणी भागानं गल्लीनं रस्ता मागायचा नाही, फक्त घरासाठी रस्ता. आणि मग आपण नाही मागायचा, धूळमुक्त नाही मागायची, रस्ता नाही मागायचा, पाणी नाही मागायचं, ड्रेनेज विचारायचं नाही. मग ही जर परिस्थिती आपण बदलणार नसाल तर भविष्यातली तुम्ही गप बसला असाल, पण तुमची पिढीची ही मुलं, ही पुढची भविष्य त्या ठिकाणी तुम्हालाच प्रश्न विचारेल की तुम्ही त्यावेळी करत काय होता. आणि ही विचार करायला लावणारी उद्याची ही निवडणूक आहे बंधूनो. आणि म्हणून जर बदल करायचा असेल तर सत्तेचा वापर करून बंधूनो, लाखो कोट्यावधी रुपयाच्या त्या ठिकाणी प्रॉपर्टीवरती आरक्षणाच्या नावाखाली कवडी बोलानं त्या जागा घ्यायच्या आणि लोकांना लुबाडायचं काम आणि पाप एकीकडे केलं. किती उदाहरणं देऊ, किती. पुढचा उमेदवार जो नगराध्यक्ष पदाचा आहे त्यांच्या पतीनी महावीर नगर मधला भूखंड बंधूंनो, नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला त्या ठिकाणी भूखंड खरेदीचा दिवस कोणता दाखवलाय माहित आहे? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. महामानव बाबासाहेबांनी जे प्रजासत्ताक घटना दिली त्या प्रजासत्ताक दिनाचा दिवस. मला सांगा, प्रजासत्ताक दिना दिवशी कोणतं शासकीय ऑफिस सुरू असतं? कुणी एकदा सांगा. आणि मग त्या प्रजासत्ताक दिना दिवशी तुम्ही हा भूखंड खरेदी दाखवू शकता, तर तुमच्या माझ्या 1 गुंठ्या 2-1.5 गुंठ्याच्या आपल्या कष्टाच्या कमाईतनं जागा कधी बळकावतील ही तुम्हाला त्या ठिकाणी कळणार पण नाही. आणि किती तर नागरिक येऊन सांगतायत आम्हाला रात्र झोप लागत नाही हो, आमच्या खर्चातनं प्रपंचाचा उदरनिर्वाह करत असताना आम्ही कुठं अर्धा गुंठा घेतलाय, गुंठा घेतलाय.
पण आम्ही दचकून उठतोय का? आरक्षण टाकतेत का काय, हे आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. आणि मग जर ही परिस्थिती, भयाची भीती त्या ठिकाणी बदलत असतील, आज नगरपालिकेत विकास केला म्हणून सांगताय, काय विकास केला परिचारक साहेब? तुम्ही विकास केला हा उतारा आहे बंधून, उतारा. पत्रकार बंधूंनी देखील किंवा तुम्हाला कुणाला इथं वाटत असेल तुम्ही मी कागद दाखवतोय, काय दाखवतोय, हा उतारा आहे. अशी एक नाही, दाखवण्यासाठी एक नाही, अनेक उतारे आहेत. हा उतारा आहे 13 हेक्टर 85 चा उतारा आहे. 13 हेक्टर म्हणजे जमीन किती झाली? किती? 32 एकर जमीन पंढरपूर शहरात. आणि कुठल्या समाजाची आहे माहित आहे? वाचून दाखवतो. कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपस्त्रम ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर. आणि त्याच्या खाली नाव आहेत. साहेब, तुम्ही तुमच्या समाजातल्या ट्रस्टची जागा देखील सोडली नाही हो. आणि खरेदी कोणी केली आहे माहित आहे? नाव वाचतो, ऐका. ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी. 32 एकर जमीन आहे. हा उतारा आहे 2023 ला. त्या ठिकाणी कशी घेतली? आरक्षण टाकतो म्हणून कवडी मोलाच्या भावानं त्या ठिकाणी 32 एकर जमीन जर घेत असतील तर तुमच्या माझ्या 1250 गुंट, मग तुमच्या माझ्या गुंट्या 2 गुंट्याच्या जमिनी रात्रीत गायब झालेले कळू देणार नाहीत. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर उद्याच्या 2 तारखेला रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून, आणि एकीकडे तुम्ही हे सांगत नाही, मात्र काय दिशाभूल करण्यासाठी काय, कधी भगीरथवर, कधी वडिलांच्यावर काय केलं तुझ्या बापाने? अरे माझ्या वडिलांनी या भागातला लोकसेवक आमदार म्हणून काम करत असताना 2.5 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी नगरपालिकेचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना कधी कुठल्या समाजावरती, ट्रस्टवरती आरक्षण टाकतो म्हणून कधी धमकावलं नाही. या तालुक्यातल्या, शहरातल्या एक जरी नागरिकांनी सांगितलं की भारत नानांच्याकडून आमदारकीच्या काळात आम्हाला दमदाटीची, दादागिरीची भाषा केली आहे, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कधी आम्हाला अन्यायाची वागणूक केली आहे, एक उदाहरण द्या. मी आत्ताच्या आत्ता निवडणुकीतून त्या ठिकाणी माघार घ्यायला तयार आहे, पण तुमचे किती दाखले देऊ, किती? आज तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेतून जाऊन दडपशाहीनं त्या ठिकाणी सांगताय, उद्ध्वस्त करण्याचं पापन घाट एकीकडे घातलाय. समाजाच्या नावाखाली तुम्ही तुमचा स्वतःचा समाज सोडला नाही तर बाकीच्या बहुजन समाजाचा काय विचार करणार, ही उद्याचे विचार करायला लावणारी बंधूंनो ही निवडणूक आहे. म्हणून आज जर जागा नाही झालो तर पुढं आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच तिकडे भटकावं लागेल, अशी परिस्थिती आपल्या समोर ते केल्याशिवाय राहणार नाहीत. हा, आता त्यांनी जमिनीवरचं बोलायचं सोडून दिलंय. खड्डेवर नाही बोलत, धुळीवरती बोलत नाहीत, तुमच्या ड्रेनेजवरती बोलत नाहीत, आता उड्डाण पुलावर बोलायला लागलेत. ते उड्डाण पूल खालचं जमिनीवरचं काहीही बोलत नाहीत. आणि म्हणून जमिनीवरची बोलणारी माणसं तुम्ही जोपर्यंत निवडून देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या भागाचा कायापालट, विकास, आज तुम्ही आंतरराष्ट्रीय करत असताना मूलभूत गोष्टीसाठी जर आम्हाला नगरपालिकेला, आज आमची घरपट्टी, पाणीपट्टी बघा, वाटेल तेव्हा तुम्ही परिपत्रक काढताय आणि पाणीपट्टी वाढली, घरपट्टी वाढली. आंदोलन केले आम्ही आणि त्या ठिकाणी सरकारच्याकडे सांगितलं, जर घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवण्याचा पापन घाट घातला तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, म्हणून आम्ही आंदोलन केली. तुम्ही काय एक ब्र शब्द बोलला नाही, सत्ता तुमची होती. आणि दुसरीकडे सांगताय केंद्रात सत्ता आमच्याकडे आहे, राज्यात आमच्याकडे आहे, आम्हाला खालची पण इथली नगरपालिकेची पण द्या. मग मला त्याला तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे, या अगोदर पण केंद्रात तुमच्याकडे होती, राज्यात तुमच्याकडे होती, नगरपालिकेची तुमच्याकडे होती, तर पंतप्रधान आवास योजनेची बंधूंनो 862 घरं 2021 पासून पूर्ण करू शकले नाहीत. जाऊन बघा तुम्ही पलीकडे तिथं 862 म्हणजे 862 5 जरी लोक धरली तर 5000 लोकांना तुम्ही 2021 पासून त्या कुटुंबानी त्या ठिकाणी व्याजाने, कर्जाने किंवा कुठून पै पावण्याकडून उचलून पैसे भरलेले आहेत. इतर बार्शीची नगरपालिका घ्या, सोलापूरच्या नगर महापालिकेत 6 लाखाला घर मिळतंय, इथं मात्र 9 लाखाला घर. मग ते वरचं 3 लाख जातेत कुणाकडं हे तपासायला लावणारी बंधूंनो उद्याची निवडणूक आहे. आणि म्हणून ही जो बदल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी चांगले दिवस येणार नाहीत. आणि म्हणून उद्याचा आमचा वचननामा आहे, स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, घरपट्टी, पाणीपट्टीवरचं नियंत्रण असेल. नमामि चंद्रभागेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी येत आहेत आणि ती पिण्याचं पाणी देखील स्वच्छ करण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे.
ड्रेनेजच्या पाईप. कारण का का होतंय माहित आहे? ड्रेनेजचा ठेकेदार तोच, पिण्याच्या पाण्याच्या पाईपचा ठेकेदार पण तोच, घराकडे येणाऱ्या रस्त्याचा ठेकेदार पण तोच, नमामी त्या ठिकाणी तो नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार पण तोच, आणि या धाकट्यांच्या ग्लासात पाणी ओतणारा पण तोच. कसं आपलं बदलणार आहे? आणि मग बदलायचं असेल तर आपल्याला उद्या बदल त्या ठिकाणी 2 तारखेला करावं लागेल. आणि रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्या. आमच्या कॅरिडॉरच्या बाबत मंदिर परिसरातल्या नागरिकांना देखील आवाहन आणि विनंती आहे. आम्ही विकास कामाला कधीच विरोध केला नाही, पण नागरिकांना उद्ध्वस्त होत असताना आम्ही तुमच्या सोबत आहे. कारण तुम्ही म्हणताय ना, आमच्या बापानं काय सांगितलं? आमच्या बापानं 2009 ला सांगितलं की 1982 ला मास्टर प्लॅन झाला, आणि मास्टर प्लॅन झाल्यानंतर 43 वर्षानंतर देखील विस्थापित झालेल्या लोकांना आज न्याय मिळू शकत नाही. आमचा विकास करताना आम्ही विरोध नाही करणार, पण आम्हाला विचार तरी करून करा. आज 9 मीटरचे डीपी रोड 12 मीटरचे केले, 15 मीटरचे डीपी रोड केले. शहरातले 7,000 नागरिकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत. मग विकास कुणाचा करणार आहे? लोकच जर तुम्ही उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी विकास करणार असेल तर कुणासाठी करताय, का करताय, येऊन तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका बदलण्यासाठी बंधूंनो हात जोडून विनंती करतो की उद्याची त्या ठिकाणी ही 2 तारखेची निवडणूक आदरणीय त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भारत नानांच्या विचाराची निवडणूक आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आदरणीय नानासाहेबजी कदम असतील, आदरणीय बोडके काकूंच्या पाठीमाग त्या ठिकाणी उभा राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आहे. ती उभा राहावं ही विनंती मी या ठिकाणी करतो. 10 वाजलेत, आचारसंहितेचा नियम आहे, कारण प्रशासन शासन त्यांच्या पाठीमाग आहे. मला यायला वेळ त्या ठिकाणी झाला, कारण जाईल त्या भागात लोक एवढीच सांगताय आम्ही पाठबळा नाही, फक्त ईव्हीएम मशीन बघा म्हणून मला सांगितलं. आणि म्हणून ईव्हीएम मशीन पशीच तिथं होतो. आणि म्हणून वेळोवेळी सांगितलंय, सरकार प्रशासन अधिकारी म्हणून जर मुजोरगिरी कोण करायच्या त्या ठिकाणी दमदाटी, कारण आम्ही हात जोडून आशीर्वाद मागणारी एकीकडे माणसं आहे, दुसरीकडे दमदाटी करून बोलणारी माणसं आहेत. कुणाला न्याय द्यायचा, कुणाला आशीर्वाद द्यायचा, ही ती मायबाप जनता तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. आणि उद्याच्या 2 तारखेला रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून ही रिक्षा आज चिन्हावरती देखील बोलतायत की काय 3 पायाची रिक्षेचे चिन्ह घेऊन आले. अरे पण या 3 पायाच्या रिक्षेवरतीच माझ्या शहरातले 7,000 कुटुंब त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतायत. 7,000 कुटुंब. तुम्ही त्या माझ्या चिन्हावरती बोलत नाही, माझ्या त्या 7,000 कुटुंबावरती बोलतायत. आणि ती 7,000 कुटुंबच उद्या मतदान रूपी आशीर्वादातून दाखवून देतायत की गरिबावरती सर्वसामान्यावरती तुम्ही बोलताय. कारण पैशाची मस्ती आणि माज तुम्हाला असेल, पण मायबाप जनतेचा कळवळ असणारी माणसं जोपर्यंत तुम्ही उद्या तुमच्या त्या पवित्र नगरपालिकेच्या सभागृहात पाठवणार नाही, तोपर्यंत आपल्या भागाचा विकास, मूलभूत विकास, आंतरराष्ट्रीय परत करू, मूलभूत विकास तोपर्यंत त्या ठिकाणी होणार नाही. ही विनंती या प्रभागातल्या सर्व वडीलधारी माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांना करतो. आणि वेळेचं बंधन बघून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.